पूर्ण भारतामध्ये ट्रेनिंग्स पण देते आणि जवळपास 100 ते 150 प्रकारचे प्रोडक्ट आम्ही बनवतो. बांबू लेडी म्हणून प्रसिद्ध झाले केव्हा? असे बरेच क्षण आहेत जे प्रेरणादायी आहेत. कोण होणार करोडपती सारख्या याच्यामध्ये जाणं, 1200 राख्या मी पाठवल्या होत्या आणि विदेशात? म्हणजे लंडन मध्ये 7-8 हजार किंवा 10,000 रुपये घरी बसल्या कमवू शकतो. सर्वांना नमस्कार. मुरली स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कर्तृत्ववान महिला किंवा कर्तृत्ववान स्त्री जी संसार सांभाळून आपल्या क्षेत्रात उंच भरारी घेतली, लोकांच्या मनावर अधिराज्य केले. एवढंच नव्हे तर चंद्रपूरसारख्या छोट्या शहरातून त्यांनी इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख कशी निर्माण केली, याबद्दल आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्या खडतर जीवनाचा प्रवास त्यांनी कशा पद्धतीने केलेला आहे याबद्दल माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना माहीत आहे, वेगवेगळी कला आणि ती कला अशी हवी जी लाखो लोकांशी बोलले पाहिजे. आणि जी लोक अशा कलेत पारंगत आहे की त्या लोकांची ओळख जनतेच्या मनावर म्हणा किंवा लोकांच्या मनावर एक छाप सोडून जातोय. अशातच आपल्या चंद्रपूरसारख्या छोट्याशा शहरातून अख्ख्या इंटरनॅशनल पातळीवर त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे. कुठेतरी लोकांच्या मनावर त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे. ती आहे बांबू लेडी मीनाक्षी वाडके. त्यांच्या प्रवासात कोणत्या अडचणी आल्या या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला भेटूया बांबू लेडी मीनाक्षी वाडके मॅडम सोबत. प्रत्येकाला एक छंद असतो आणि तो छंद जेव्हा आवडायला लागतं त्या छंदामध्ये आपल्याला काहीतरी करून दाखवायचं असतं, मनात ध्येय असतं काहीतरी करून दाखवायचं. मग ते क्रीडा असो, हस्तकला असो, बांबू कला असो, चित्रकला असो, गायनकला असो, नृत्यकला असो, वेगवेगळ्या प्रकारच्या कलेचं स्वरूप आहे. त्याच्यातलंच एखाद्या कलेचं जर आपल्याला आवड असेल, आपण त्या कलेमध्ये पारंगत असलो तर आपण यशाचा उंच शिखर नक्कीच गाठू शकतो आणि आपली ओळख जगासमोर एक वेगळी ओळख आपण निर्माण करू शकतो. अशातच एक वेगळी ओळख निर्माण करणारी आणि स्वतःला अभिमान आणि स्वतःबद्दल गर्व करणारी अशी महिला चंद्रपूर सारख्या छोट्याशा एका शहरातून जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करणारी सन्माननीय मीनाक्षी वाडके मॅडम यांचा यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपल्यासोबत आहेत सन्माननीय मीनाक्षी वाडके मॅडम. सर्वात प्रथम तर तुमचं स्वागत आहे मुरली स्टुडिओ या सेक्शन यूट्यूब चॅनलमध्ये. मी बऱ्याचदा तुमचं पोस्ट आणि कार्यसुद्धा बघितलेलं आहे आणि खरंच तर विद्यार्थ्यांपासून तर युवकांपर्यंत सर्वांना प्रेरणादायी असे तुमचे कार्य आहे. म्हणूनच मी आज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर सर्वात आधी तुम्ही थोडक्यात तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी मीनाक्षी मुकेश वाडके, बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे राहते आणि मी बांबूमध्ये काम करते. बांबूमध्ये इन सेन्स की बांबूचे आर्टिफॅक्ट्स बनवणे, त्यांचे ट्रेनिंग्स पण लावते. म्हणजे पूर्ण भारतामध्ये ट्रेनिंग्स पण देते आणि गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ लेक्चरर म्हणून बांबू हाच विषय शिकवायला पण जाते. घरी प्रोडक्शन पण आहे, महिला पण असतात काम करायला आणि जवळपास 100 ते 150 प्रकारचे प्रोडक्ट आम्ही बनवतो. तुम्हाला ही जी आवड आहे बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करणे, तर हे लहानपणापासूनच होतं की नंतर हळूहळू कॉलेज लाईफमध्ये ते तुम्हाला अवगत झालंय? ॲक्च्युली असं काही नव्हतं. माझं शैक्षणिक जीवन माझं कलाक्षेत्र नव्हतंच. मी सायन्सच्या क्षेत्रामध्ये होती. माझं सायन्समधून BSc वगैरे झालेली आहे. कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग, ITIs वगैरे वगैरे झालं आहे. पण मला ॲक्च्युली इंजिनिअरिंग करायची होती. ते पण सिव्हिलमध्ये माझा नंबर पण लागला. पण घरच्या काही इश्यूंमुळे मला ते करता आलं नाही. दरम्यान नंतर मग BSc वगैरे झाल्यानंतर माझं लग्न झालं आणि माझ्या हजबंडनी बोलले की म्हणजे तुला हे करायचं असेल इंजिनिअरिंग तर कर.
पण मग तेव्हा कसं मन असं हे नव्हतं, त्याच्यामुळे मग मी ते काही केलं नाही. आणि मग मी असंच आपलं घर आणि हेच, म्हणजे तेव्हा काही करत नव्हती. जवळपास 5-7 वर्ष काहीच केलं नाही, 5-7 वर्ष म्हणल्यासारखं. आणि मला मग दरम्यान मुलगा पण झाला. त्याच्यामुळे मग मुलांना बघणं हे त्या पण गोष्टी असतात. त्यानंतर असंच आम्ही माझ्या म्हणजे माझ्या हस्बंडचे मित्र आहेत, त्यांची भाची राहते राजुल्याला. तर तिच्याकडे असं भेटायला गेलो होतो आम्ही. तर हळदी कुंकवाचे करंडे म्हणजे प्लायवूड पासून बनवलेले, मग त्याच्यावर ते स्टोन आणि मोत्यांनी वगैरे डिझाईन करून ती ते बनवत होती. रांगोळ्याचे ते आजकाल ठेवायच्या रेडीमेड रांगोळ्या मिळतात नाही का, त्या वगैरे, किंवा की होल्डर्स, पूजेची थाळी अशा. तर म्हणजे ऍक्च्युली माझ्या आतमध्ये कला आहे ही मला माहीतच नव्हतं. तेव्हा तुम्हाला कळलं की मी करू शकते. मी करू शकते म्हणजे मी बघितलं जस्ट. तर ती भाची पण म्हणाली, मामी तुम्ही तर करू शकता म्हणते, आणि तुमच्या चंद्रपुरात कच्चा माल पण उपलब्ध, तर तुम्ही आरामात करू शकता. मी तिकडनं आली, म्हणजे ते डोक्यामध्ये घुसलंच थोडं. म्हणजे असंही एक तर घरी राहून, हसबंड तर जॉबला जायचे, मुलगा बघायचा, तरी दिवस असा हे नव्हता होत ना. तर तिकडनं आली, दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मी म्हणजे मला करता येईल का नाही करता येईल, पैसे खर्च होतातच म्हणजे, पण पैसे खर्च झाले तर होत, पण आपल्यामध्ये जर कला असेल तर ती त्या माध्यमातून समोर येईल, म्हणून मी गेले, आणले. आणि खरं म्हणजे खूप छान ते करंडे वगैरे बनले, प्लायवूडचे होते ते. आणि तेव्हापासून मग मी प्लायवूड मध्ये काम सुरू केलं होतं. ती 2017ची गोष्ट होती. प्लायवूड पासून वस्तू बनवायच्या तुम्ही? हा, म्हणजे ऑलरेडी ते विकत मिळतात मार्केटमध्ये, फक्त त्याला ते कलर करणं, डेकोरेट करणं तेवढंच असतं. मग त्याच्यामध्ये पानदान असतं, हळदी कुंकवाचे करंडे, दिवा लावायच्या, कॅन्डल्स ठेवायचे स्टँड, की होल्डर्स, पूजेची थाळी, अशा वेगवेगळ्या वस्तू. मग मी ते करायला सुरुवात केली, म्हणजे बराच चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि मग त्यासोबतच तेव्हा थ्रेड ज्वेलरी पण हे झाली होती, ट्रेंड आला होता तो थ्रेड ज्वेलरीचा. ते पण मी बनवून बरेच म्हणजे खूप विकले. आणि त्या दरम्यान मी मार्केटमध्ये विकायचे आणि ऑर्डर्स नुसार पण बँगल्स झाले, पूर्ण ज्वेलरी सेट झाला असा. तर त्या दरम्यान महालक्ष्मी सरस एक्झिबिशन होतं चंद्रपूरला. तर त्या एक्झिबिशन मध्ये पण मी भाग घेतला होता. माझ्या हस्बंडचीच एक मैत्रीण आहे, शाहिदा दीदी म्हणून, खूप छान म्हणजे त्यांचे आमचे रिलेशन आहेत. तर त्यांनीच मला तो हे मिळवून दिला होता की तू इथे स्टॉल लाव, म्हणजे तुला मार्केटची संधी मिळवून दिली. म्हणजे मार्केटची एक लोकांना काय पाहिजे असते ते आपल्याला समजतं. बरोबर आहे. म्हणजे मग ते बघतात आणि मग ते तुमच्याकडे असं नाही आहे का, तसं नाही आहे का, असं विचारतात. त्यामुळे मार्केटमध्ये काय पाहिजे आहे हे आपल्याला समजतं. म्हणजे त्यानुसार मग आपल्याला वस्तू बनवता येतात, गरजेनुसार आपल्याला वस्तू बनवता येईल. हा, तर म्हणजे तो माझा पहिला म्हणजे एक्सपिरियन्स होता की मी बाहेर जाऊन दुकान लावून असं म्हणजे बसले होते. आणि म्हणजे खूप छान अनुभव आला त्याच्यातून पण स्वतःबद्दलचा. हा, आणि खरंच कॉन्फिडन्स वाढला, कारण त्याच्या आधी मी असं कधी बाहेर जाऊन किंवा दुकान लावून बसणं असं आणि लोकांसोबत समोरासमोर बोलणं हे खूप कठीण असते, कारण लोकांना त्या वस्तू घ्यायसाठी भाग पाडणं ही एक कला आहे. तर ती कला थोडीफार हे झाली, मला समजली. आणि मग मी ते काम सुरूच होतं माझं. दरम्यान सेकंड बेबीच्या याच्यामध्ये सेकंड बेबी गेला 2018 मध्ये. आणि मग त्याच 7th मंथच पोटातच गेला. आणि त्या दरम्यान मग मी म्हणजे हॉस्पिटलमधून आल्यानंतर एक 8-10 दिवसांनीच बांबूच्या ट्रेनिंगला गेली. कुठे? BRTC, बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरला. हे आपलं चिचपल्लीचं का? चिचपल्ली नाही,
चंद्रपुरातच आहे अच्छा, चंद्रपूर. त्याचं ऑफिस. चिचपल्लीमध्ये आता सुरू होईल ते. तसं तिथे आता बॅचेस सुरू झाल्या आहेत. तर तिथे 70 दिवसाच्या ट्रेनिंगसाठी गेली. अच्छा. ऍक्च्युली मला माहीतच नव्हतं की बांबूचं काही असतं, एवढ्या सगळ्या वस्तू बनतात किंवा काही. आपल्याला काय फक्त 2-4 वस्तू माहित होत्या, टोपल्या, सूप, ताटवे अशा. ही माहिती कशी मिळाली तुम्हाला? हा, ते ऍक्च्युली माझी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे माझ्या हस्बंडचे मित्र म्हणजे फॅमिली फ्रेंडच आहेत, तर ते भेटायला आले होते. तर त्यांना माहित होतं ना मी प्लायवूड आणि थ्रेड ज्वेलरी वगैरे करते म्हणून. तर त्यांना समजलं की पहिलेला आर्टमध्ये आहे इंटरेस्ट. तर त्यांनी मला सांगितलं वूड कार्विंग वगैरे करा म्हणे. पण वूड कार्विंग करणं कसं, लेडीज म्हटल्यावर वूड कार्विंग ते हे मोठे मोठे वूड घेऊन पॉसिबल होत नाही ना. तर मग त्यांच्या पटकन डोक्यामध्ये क्लिक झालं की चंद्रपुरात बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर आहे. तर तिथे बांबूच्या ट्रेनिंग्स होतात, म्हणजे बांबूच्या वस्तू शिकवल्या जातात. तर त्यांनी मला ते सांगितलं आणि त्या दिवशी त्यांनी फोन पण लावून दिला. तिथले कोणाचा तरी नंबर होता त्यांच्याकडे, तर त्यांनी फोन पण लावून दिला. तर फोन लावून दिला आणि म्हणजे माझं नशीब एवढं चांगलं की तो आखरीचा दिवस होता फॉर्म भरायचा. सकाळी लवकरच आले होते ते 8, 9, 10च्या दरम्यान, त्यामुळे तो दिवस मला मिळाला. बरोबर. तर मग आमचं बोलणं झालं घरी. मग माझे हजबंड ऑफिसला चालले गेले, ते दादा पण गेले. मी मग विचार केला की ठीक आहे, जाऊन बघतेस. मग मी तिकडे 28 नंबर बंगल्याला गेली, तेव्हा तिकडे ऑफिस होता. तिथून फॉर्म आणला, डॉक्युमेंट्स घेतले आणि BRTCच्या ऑफिसमध्ये नेऊन जमा केला. मग दुसऱ्या दिवशी कॉल आला त्यांचा इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यू झाला आणि तिसऱ्या दिवशीपासून सुरू झालं. हा, ट्रेनिंग सुरू झाली. त्याच्यानंतर मग बांबूच्या म्हणजे आणि एवढं ते बांबूचं काम कठीण की म्हणजे समजतच नाही पहिले. हात काय कापतात खूपच, कारण धारदार चाकूने काम करावं लागतं. बऱ्याच गोष्टी आहेत. तर मग अशा प्रकारे ते करण्यासाठी स्लायव्हर्स काढण्यासाठी, बारीकवाले, हा, पतल्या ज्या पट्ट्या असतात त्याला स्लायव्हर म्हणतात. तर त्या काढण्यासाठी खूप म्हणजे खूप कठीण आहे तसं, असं जर बघायला गेलं तर. पण म्हणजे एकदा जर त्या फील्डमध्ये आपण गेलो तर माणूस काही पण करू शकते. बरोबर. म्हणजे आवड असणं गरजेचं आहे. एकतर आपण मन आवड असेल तर सवड आणि मनामध्ये आपण विचार ठरवला पाहिजे की नाही मला असं करायचं आहे, तर आपण काही पण करू शकतो जर आपण मनामध्ये ठरवू तर ते होतं. बांबू कामाची सुरुवात तुमची तिथून सुरुवात झाली. तर हळूहळू तुम्ही कशी या क्षेत्रात म्हणजे खूप यश मिळवले, असं बांबू लेडी म्हणून प्रसिद्ध झाले केव्हा? त्यामागे काही असं बऱ्याच गोष्टी आहेत, चांगला क्षण प्रेरणादायी शेअर करा. असे बरेच क्षण आहेत जे प्रेरणादायी आहेत. बिलकुल शेअर म्हणजे करा. एक नाही म्हणतायत, बरेच आहेत. ऐकणारे पाहणारे नक्कीच प्रेरणा घेतील तुमच्याकडून. हो, बरेच आहेत. कारण मी जेव्हा ट्रेनिंग झालं माझं 70 दिवसाचं ट्रेनिंग होतं, तिथे काय एक प्रॅक्टिसलाच खूप जास्त दिवस जातात. त्याच्यानंतर 5-7 प्रोडक्ट शिकवतात आणि ट्रेनिंग संपतं. त्यानंतर महालक्ष्मी सरस एक्झिबिशन नागपूरला होता. म्हणजे मला अशा संध्या पण मिळाल्या असं म्हणता येईल की मला ते समोर जाता आलं. हा, संधी पण चालून आली. तर नागपूरला होतं ते महालक्ष्मी सरस एक्झिबिशन. तर मी तिथे गेली होती. तेव्हा मी प्रोडक्ट बनवत नव्हता, जस्ट माझं नुकतं ट्रेनिंग झालं होतं. तर मग मला माहित झालं ते एक्झिबिशन आहे, तर माझ्या ते मी ऑलरेडी जे वस्तू बनवत होतो तो माल होताच आणि मी म्हटलं त्याच्यासोबत बांबूच्या वस्तू घेऊन जायच्या, म्हणजे आपल्याला समजेल तरी की बांबूच्या वस्तूचं मार्केट कोणत्या आहे, कुठे आहे, कोणत्या वस्तू घेतात लोक, किती प्राइस पर्यंत घेतात.
कारण त्याची पण हे असते ना, एक बरोबर आहे ना, लोकांना माहिती मिळते. नॉर्मल प्राइस हा, किती, आवडते, मध्यम पाहिजे, हाय लेवलचे पाहिजे. तर मी BRTC मधनच काही वस्तू विकत घेतल्या, कारण तेव्हा रेडीमेड. हा त्यांच्याकडून, कारण तिथे प्रोडक्शन पण होतं, तर तिथूनच काही वस्तू विकत घेतल्या. कारण मला फक्त मार्केट बघायचं होतं की बांबूच्या वस्तू चालतात किंवा नाही. तर म्हणून मग मी तिथल्या वस्तू विकत घेतल्या आणि नागपूरला प्रदर्शनीमध्ये गेली. तर तिथे गेल्यानंतर समजलं की म्हणजे बांबूच्या वस्तू लोक पसंत करतात, आवडतात लोकांना. मग मी तिथेच ठरवलं की नाही, मी आता बांबूमध्ये काम करणार. मग तिकडनं आली, काही दिवसातच दिवाळी होती. तर लॅम्पशेड पासून मी सुरुवात केली, बांबूचे लॅम्पशेड दिवाळीत आपण लावतो ते लाईट, कंदील्स, हा ते. तर त्याच्यापासून सुरुवात केली आणि म्हणजे काय म्हणता येईल आता समोर, म्हणजे तेही पण माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज, एक समोर एकदम दिवाळी. मग मी काही डिझाईन बनवले बांबू लॅम्पशेडचे, एक 2-3. मग स्टेटसला, व्हॉट्सअपच्या, फेसबुकला असं टाकून काही ऑर्डर्स आले. मग ते ऑर्डर कंप्लीट केले. मग संक्रांती होती आणि हे असं म्हणजे छोटे छोटे 2-4 वस्तू असं विकणं सुरू होतं. मध्येच 2019 मध्ये राखी, म्हणजे पहिल्यांदा काय म्हणता येईल त्याला, बांबूपासून पूर्णपणे इको फ्रेंडली राखी, म्हणजे धागा पण प्युअर कॉटनचा, त्याच्यामध्ये तुळशीचे मणी, रुद्राक्ष अशा प्रकारच्या वस्तू वापरून टोटली इको फ्रेंडली अशा राख्या बनवल्या. हा, पहिल्या वर्षी फक्त 500 राख्या बनवल्या होत्या. 500 फक्त 500. फक्त नाही, भरपूर झाला. पहिल्या वर्षी 500 म्हणजे भरपूर झाला. नाही म्हणजे माझ्यासाठी कमी होत्या तेव्हा, कारण तेव्हा मी 1-2 महिलांना शिकवणं पण सुरू केलं होतं माझ्यासोबत काम करायला. तर त्या महिलांना पण एक रोजगार मिळायला पाहिजे ना. जर 200-300 रुपये रोजी मिळणार नाही तर काही अर्थ नाही काम करण्याला, म्हणून 500 म्हणजे कमी झालं असं. तर अशा प्रकारे मग ते राखीची ऑर्डर्स. त्याच्यानंतर मला एक वीरेंद्र रावत सर म्हणून आहेत, अहमदाबाद, गुजरातचे, ते माझे फेसबुक फ्रेंड आहेत. तर त्यांनी मला एक म्हणजे हे आयडिया दिली की तुम्ही म्हणे एवढ्या वस्तू असं बनवता, असं करता, तर बांबूचे क्राऊन बनवा, मुकुट, जे ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये यूज केले जातात. तर मी बोलली सर बनाया, तर ऍक्च्युली ते हिंदी भाषी आहेत, गुजरात मध्ये असल्यामुळे सर बोली मैंने कभी बनाया तो नहीं, लेकिन मैं ट्राई कर सकती हूँ. तर मग मी ते ट्राय केले मी, आणि अशा 2 डिझाईन बनवल्या मी. त्यांना मग फोटोज पाठवले, त्यांनी एक डिझाईन सिलेक्ट केली आणि त्याचे ते 17 क्राऊन बनवायला सांगितले. म्हणजे एका क्राऊन पासून 17 क्राऊनचा ऑर्डर. हा, 17 क्राऊन बनवायला सांगितले. तर मी म्हटलं ठीक आहे, आणि खूप वेळ कमी होता. तर ते बनवले पण मी, आणि त्यांनी मला तिथे त्या कार्यक्रमात इन्व्हिटेशन पण दिलं यायचं. दिल्लीला होता तो कार्यक्रम. दिल्लीला कार्यक्रम होता. हो, ऍक्च्युली ते प्रत्येक म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये होतं. मिस क्लायमेट म्हणून आहे, तो इंटरनॅशनल शो आहे. हा, तर तिथे मग मला इन्व्हाइट केलं. मी गेले होते दिल्लीला, आणि त्या स्टेजवर, म्हणजे ब्युटी कॉन्टेस्टच्या स्टेजवर मला त्यांनी बोलवून माझा सत्कार केला. म्हणजे माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे की घरीवरून आला असेल. हा, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की मी कधी विचारही नव्हता केला की ब्युटीच्या स्टेजवर. हा, तर असे पण काही क्षण येतात जे वारावून टाकतात मन. तर अशा प्रकारे मग ते क्राऊन झाले. मग 2020 मध्ये QR कोड स्कॅनर. QR कोड स्कॅनर. हा, ऍक्च्युली तो पण वेगळाच विषय आहे. माझ्या हस्बंडचे मित्र आहेत, त्यांनी पण चॅलेंज केला होता, म्हणे तुझी बायको असं करते तसं करते म्हणतेस.
हा चॅलेंज काय होता? बांबूचा QR कोड स्कॅनर बनवून दाखवा. बाप म्हणजे अशा स्वीकारले वेगवेगळ्या का? हो का? स्वीकारला. मग ठीक आहे म्हटलं. तर खूपदा ट्राय केलं पण जमतच नव्हतं. म्हणजे नवीन गोष्ट करायला वेळ लागतो ना थोडा. तर खूपदा ट्राय केलं जमत नव्हता. मग फायनली तो स्कॅनर एकदम परफेक्ट झाला आणि म्हणजे तो स्कॅनर स्कॅन केला की आपण पैशाची देवाणघेवाण करू शकतो. तुम्ही बांबू पासून तयार केले? हो. बापरे, खूप मोठी अचीवमेंट आहे. हा, आणि म्हणजे त्याच्यावर न्यूज पण आली होती. टाइम्स ऑफ इंडियाने न्यूज केली होती की भारतातला बांबूपासून बनवलेला फर्स्ट QR कोड स्कॅनर होता तो. मी वाचला होता. हा, तर अशा प्रकारे म्हणजे मला संधी मिळाली आणि त्या मी संधीचं सोनं केलं. बांबू लेडी म्हणून कशी प्रसिद्ध झाली तुम्ही? ऍक्च्युली मी ते म्हणालीच नाही. नाही, मी आर्टिकल मध्ये वाचला हो, तर ते प्रसिद्ध बांबू लेडी. आणि ते क्षण मला आठवते आजही, जिथं तुम्ही सोनी टीव्ही मध्ये गेले होते आणि तिथं पण हेडिंग होतं बांबू लेडी, मीनाक्षी वाल्के आणि सोबत काहीतरी सिने तारिका, त्यांची नाही का देशपांडे वगैरे, देशपांडे मॅडम यांची मुलाखत कोण बने करोडपती मध्ये सचिन खेडेकर ते सुद्धा मी त्यांच्यासोबत. तर ती खूप म्हणजे मी पण नव्हता विचार केला की मी तिथे जाईल कधी. सेलिब्रिटी गेस्ट म्हणून गेले होते मी तिथे. ऍक्च्युली जेमिनी ऑइल, जे कारगिल कंपनी आहे, जेमिनी ऑइल आपण ऑइल खातो ना, जेमिनीचं ऑइल, ती कंपनी प्रत्येक वर्षी एक अशी नवीन स्टोरी बनवते. हा, तर 2022 मध्ये 22-23च्या दरम्यान त्यांचा मला अचानक फोन आला. मला माहित नाही की माझी स्टोरी त्यांच्यापर्यंत कशी पोचली. त्यांचा मला फोन आला आणि ते बोलले की मॅडम, आम्ही इथून बोलत आहोत जेमिनी ऑइल मधून, तर तुमचे जी लाईफ स्टोरी आहे त्याच्यावर आम्हाला एक शॉर्ट फिल्म बनवायची आहे जेमिनी ऑइल साठी. मला काही म्हणजे तेवढं माहिती नाही काय आहे काय. मग मी माझ्या हसबंडशी बोलले. तर मग पुन्हा त्यांचा फोन आला. मग मी त्यांना माझ्या हसबंडचा नंबर दिला आणि त्यांच्याशी बोलायला लावलं, कारण आजकाल ते फसवेगिरी हे खूप चालतं ना, त्याच्यामुळे रिक्स घ्यायला नको. आणि माझ्या हसबंडशी बोलायला लावलं. मग त्यांनी सांगितलं की सर असं आहे, तर त्याची आपण स्टोरी करणार आहोत. ती जवळपास 2 ते 3 लाख महिला बघतील ती स्टोरी, आणि ऍड म्हणून पण यूज होईल. तर ते बोलले की ठीक आहे. मग त्यांनी विभावरी देशपांडे आणि गोखले मॅडम, त्यांचं नाव सॉरी येत नाही मला, तर त्या दोघींच्या म्हणजे माझा रोल देशपांडेंनी केला. विभावरी देशपांडे हा, तर त्यांनी केला. आणि म्हणजे खूप छान ती त्यांनी स्टोरी बनवली. त्याच्यावर ते 9 मिनिटाचा पिक्चर पण बनवला. आणि त्याच्या प्रमोशनसाठी आम्ही कोण होणार करोडपतीला गेलो होतो, प्रमोशनसाठी त्या स्टोरीच्या. तर तिथे सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवलं होतं. आणि म्हणजे खूप छान असं VIP ट्रीटमेंट मिळाली तिथे. म्हणजे आपण कधी विचारही नाही करू शकत ना की कोण होणार करोडपती सारख्या याच्यामध्ये जाणं आणि तिथे जाऊन खेळणं त्यांच्याशी. ते खूप माझ्यासाठी खूप मोठा म्हणजे अचीवमेंट होती ती. आणि काय म्हणता येईल त्याला की माझं खरोखरच म्हणजे मनाला खूप हे वाटते की मी की म्हणजे मी या क्षेत्रामधून तिथपर्यंत पोहोचले. म्हणजे एक मनामध्ये हे पण पाहिजे की नाही, एखादी चॅलेंज जर कम्प्लीट करायचं असेल, नाही मी करू शकते. आणि त्याच्यासाठी ती जिद्द किंवा चिकाटी असणं खूप गरजेचं आहे. तर हा, आणि बांबू लेडी हा विषय मला बांबू लेडी म्हणाली नाही. ऍक्च्युली टाइम्स ऑफ इंडियाने जेव्हा न्यूज कव्हर केली
तेव्हाच त्यांनी बांबू लेडी असा हे नाव दिलं. नाव दिलं अच्छा. असा. आणि आपण जे वस्तू बनवतो त्या जवळपास 7 देशांमध्ये एक्सपोर्ट पण होतात. Wow. जसं 2020 मध्ये पहिल्यांदा विदेशामध्ये मी राख्या पाठवल्या, तर तेव्हा 1200 राख्या मी पाठवल्या होत्या आणि त्या विदेशात? हा म्हणजे लंडन मध्ये. तर त्या 7 दिवसामध्ये सेल आउट झाल्या. अरे बापरे. असं म्हणजे खूप छान वाटते की बांबूपासून बनवलेल्या राख्या असोत या इतर गोष्टी असोत, लोक घेतात. लोकांना फक्त कन्व्हिन्स करावं लागतं की ही वस्तू का जरुरी आहे घेणं. आपण प्लास्टिकच्या ऐवजी ही वस्तू का वापरायची. प्लास्टिक घातक आहे, घातक आहे हे सर्वांना माहिती आहे, तरी पण वापरतात. तर ही वापरा, त्याच्याऐवजी ही वापरा, ऑप्शन आहे. आणि त्यात जर प्राइसच्या थोडंफार कमी जास्त मिळत असेल तर आपण वापरायला काही हरकत नाही. जर 2 रुपये जरी जास्त जात असतील तरी आपण आपल्या हेल्थ सोबत तर नाही खेळत. तुम्हाला या वस्तू मिळतात कशा, म्हणजे उपलब्ध कशा करता तुम्ही? तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे असते, जसं बांबू झालं, त्याच्यासोबत लागणाऱ्या ज्या वस्तू आहे. बांबू आपल्याला चंद्रपूर आणि हा गडचिरोली भाग खूप बांबूसाठी प्रसिद्ध आहेच. त्याच्यामुळे बांबू भरपूर प्रमाणात मिळतो. त्याच्यापासूनच आम्ही स्लायवर्स काढतो छोट्या छोट्या अवजारांनी आणि मग त्याच्यापासूनच वस्तू बनवतो. सहजपणे उपलब्ध होतो. बाहेरून काही आयात करण्याची गरज नाही. म्हणजे आपल्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मिळणाऱ्या बांबूपासूनच सगळं बनवतो होऊ शकते. म्हणजे आपलं हेच आहे की जे आपल्या जवळ आहे उपलब्ध त्याचं काय करता येईल, बिलकुल हा त्याचं काय करता येईल त्याच्यावरच आपण काम करतो. एक प्रश्न तुम्हाला, जसं आज बघतो तर सरकारी नोकरी एक काळ असा होता, सरकारी नोकरी सहज मिळायचं मुलांना, जे आज सुशिक्षित मुलं आहे. पण आज जर काळ बघितलं तर सरकारी नोकरी मिळणे फार कठीण आहे. आणि मुलं, फक्त मुलं नाही, मुली पण खूप शिकलेले आहेत, पण त्यांना रोजगारासाठी किंवा आपण सरकारी नोकरीसाठी जरी त्यांनी प्रयत्न केला तर मिळणं कठीण आहेच. मग अशा वेळेस ऑप्शन म्हणून काही रोजगाराभिमुख अशा काही माहिती तुम्ही देऊ शकता का? ते आपल्या उपजीविकेचं साधन म्हणून करू शकते किंवा साईड बिझनेस म्हणून करू शकते किंवा स्वतःच्या पायावर त्या उभे राहू शकतात या बांबूच्या वस्तूपासून, अशा काही माहिती तुम्ही शेअर करा. बांबू हे क्षेत्र असं आहे की आपण घरी बसूनही महिन्याला 7-8 हजार किंवा 10,000 रुपये घरी बसल्या कमवू शकतो आरामात. म्हणजे घरच्या स्त्रिया सुद्धा करू शकतात घरी बसल्या. आता माझ्याकडे ज्या स्त्रिया माझ्यासोबत काम करतात त्या आपापल्या घरी फक्त रॉ मटेरियल घेऊन जातात माझ्याकडनं आणि आपापल्या घरी बसून करून देतात मला. म्हणजे मी माझ्या घरी बोलवत नाही की तुम्ही इथे या आणि इथे बनवा, तुम्ही घरी न्या रॉ मटेरियल. जसं जसं तुम्हाला वेळ मिळतो तसं तसं तुम्ही करा. म्हणजे तुमचं घर पण सांभाळणं होते, तुम्हाला 2 पैसे पण कमवता येतात अशा प्रकारे. तर घरी बसूनच सुद्धा आपल्याला ते काम करता येतं. आणि मुलींसाठी असं की समोर जाऊन लग्न करतातच, तर काहीतरी आपल्या अंगात कला राहिली तर आपण कुठेही असो आपलं पोट भरू शकतो. म्हणजे आपण दुसऱ्यावरच का डिपेंड राहायचं. नवरा असेल ठीक आहे, तरी पण आपण लावू शकतो. हा आपण ते म्हणतात ना, जुन्या नवऱ्याचं तेल तर बायकोचं मीठ. करेक्ट. ते थोडंफार तरी आपण सपोर्ट घेतला पाहिजे. त्यामुळे कसं होते ना, एक नवऱ्याच्या मनात पण बायकोची एक इज्जत राहते. बरोबर नाही, हे खूप गरजेचं आहे म्हणून सांगताय मी. तुम्ही 2ही पैसे कमवले तरी जेव्हा नवरा पैसे कमवतो ना तेव्हा बायकोच्या मनामध्ये नवऱ्याची इज्जत राहते. आणि एखादा रिकामा जर नवरा असेल तर बायको त्याची इज्जत करत नाही. बरोबर, हे रिअलिटी आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे मग बायको जर कमवत नाही तर मग नवरा इज्जत करेल का? नाही. मग बायको पण 2 पैसे जरी कमवत असेल तरी मग नवऱ्याला इज्जत येते. म्हणजे मान सन्मान म्हणतो लक्ष्मीला. हा, तर त्या कशा आपणच आपल्याला मिळवून घ्याव्या लागतात. ते कुठून असं येत नाही. सेल्फ रिस्पेक्ट आपण जी म्हणतो ती खूप महत्वाची आहे. आणि सेल्फ रिस्पेक्ट वाढतो याच्याने, आहे की नाही? आपल्या स्वतःलाच काहीतरी कुठेतरी वाटते की नाही, मी काहीतरी करते, करू शकते. हा असं. त्याच्यामुळे ते खूप गरजेचं आहे.
नाहीतर काय, महिलांना चूल मूल ते तर आहेच, ते सांभाळून ते सुद्धा ते म्हणजे महिलांच्या जीवनातून ते कुठेच जाऊ शकतच जाऊ नाही. शकत. बरोबर. स्वयंपाक करणं आहे, घरची कामे अविभाज्य आहेत, घटक आहे. हा ते काही म्हणजे आपल्या हातातून ते सुटूच शकत नाही. तो आपल्या जीवनाचा एक भाग आहे. असं मी एक आर्टिकल वाचला होता पेपरातलंच, की तुमच्याकडून एक पुस्तक लिहिलं गेलं बांबूवर. हो, बांबू रे बांबू, कविता संग्रह आहे कविता तो. संग्रह आहे नाही. तर हम्म. ती कविता वगैरे तुम्हाला कशी सुचली किंवा ती प्रेरणा कशी मिळाली? एकीकडे तुम्ही बांबूच्या वस्तू तयार करून राहिल्या, हो हो पुन्हा त्यातल्या त्यात कविता लिहिणे फार अवघड आहे बरं. हा. कारण शब्द सुचणे, हे काम करणे काम करणे आणि आणि कविता लिहिणे म्हणजे शब्द सुचणे, एक एक शब्द आणि तेही आठवून छान रचना करून त्याची कवितेत रूपांतर करणे. हे कसं काय सुचलं तुम्हाला? ऍक्च्युली बांबूच्या विषयात पुस्तकं खूप कमी आहेत, कमी आहे, फार कमी आहे, फार कमी आहेत. मोजके बोटावर मोजण्याला एक पुस्तकं आहेत. तर जेव्हा मी युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चर म्हणून शिकवायला गेले, तेव्हा असं काही सापडतच नव्हतं की थेरी काय शिकवायची. ठीक आहे, प्रॅक्टिकल शिकवते, पण थेरी काय शिकवायची. तर तेव्हा खूप रिसर्च केला आम्ही मीन सेन्स माझे हजबंड पण माझ्यासोबत नेहमी तत्पर असतात की तुला काही हेल्प लागली तर ते हा. तर त्यांनी पण मला खूप हेल्प केली. तर खूपच रिसर्च केलं. जवळपास आम्ही 1.5 ते 2 वर्ष ते रिसर्च केलं. आणि त्या रिसर्चचा म्हणजे मला मुलांना शिकवण्यामध्ये पण खूप हात लागला, हातभार लागला. आणि त्याच्यामधूनच एक कविताचा संग्रह पण निर्माण झाला. त्यामध्ये 36 कविता आहेत. तर त्या बांबूच्या फटाक्याचा शोधापासून तर बांबू घरी उपयोग कसा, बांबूचे औषध म्हणून कसं, बांबू ऑक्सिजन, बांबूचे ब्रश, बांबूचं सगळं 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 त्या कवितेमध्ये. हा. तर अशा प्रकारे त्या एक 36 कवितांचं छोटस बुक लिहिलं. प्रकाशन सुद्धा झालेलं आहे, हो, छापून आलेलं आहे. हो हो. आणि मग ऍक्च्युली मग त्याला आम्ही हिंदीमध्ये पण हे केलं. मग पहिले कोणत्या भाषेत? पहिले मराठीमध्ये झालं, हा, आणि नंतर हिंदीमध्ये केलं. झालेलं आहे. ते माझ्या हजबंडनीच केलं, कारण ते हिंदीचे म्हणजे त्यांना हिंदी खूप छान जमते, तर त्याच्यामुळे त्यांनीच केलं. ते हिंदी पेपरात ते पत्रकार सुद्धा आहेत. हो. मित्र, एक गोष्ट तुम्हाला नक्की शेअर करणार. यांचे मिस्टर, ज्यांचे नाव प्रत्येक ठिकाणी हे घेत आहेत, घेतलंय पाहिजे. कारण आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे जेव्हा स्त्रीचा खांद्याला खांद्या मिळवून आपलं घरचे करणारा व्यक्ती आपल्याला साथ देतोय, तेव्हा मात्र आपला स्वाभिमान खूप जागृत होतोय, अभिमान वाटतोय. तर मुकेश वालके हे पत्रकार आहेत, माझे चांगले मित्र आहेत. जेव्हा त्यांनी पुस्तक प्रकाशन करून प्रथमतः आणलं, पहिला फोन मलाच केला त्यांनी की सरकार सर, तुम्ही एक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम करता, स्वरचित गीतंसुद्धा आहेत. तर माझ्या मिसेसनी लिहिलेलं हे पुस्तक तुम्हाला मी देतोय आणि याला तुम्ही स्वरबद्ध करा. आणि मी खुशनसीब की बांबू लेडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमच्या मॅडमच्या कवितेला चाल देण्याचं जे क्रेडिट आहे ते मला मिळालेलं आहे. मी नक्कीच या व्हिडिओमध्ये ती कविता चाल लावलेली शेअर करणार. तर अशा बांबू लेडी जगप्रसिद्ध म्हटलं तरी काही वावगं होणार नाही, कारण सुप्रसिद्ध म्हटलं तर कुठेतरी कमी होईल, फक्त चंद्रपूर पुरता. आणि वाडके मॅडम ह्या चंद्रपूर पुरता नाही, सोनी चॅनलवर कोण बनेगा करोडपती या मालिकेमध्ये सुद्धा आल्या, म्हणजे त्या जगप्रसिद्ध झाल्या. तिथे कुठेच कोणी अडवू शकत नाही. तर अशा जगप्रसिद्ध बांबू लेडीसोबत आज घडलेल्या ह्या चर्चा नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि आजकालच्या ज्या युवा पिढी आहेत, तुम्हाला सुद्धा नोकरी न करता एक ऑप्शन म्हणून नोकरीचा शोध तुम्ही नक्कीच घ्या, पण जोपर्यंत नोकरी मिळत नाही किंवा मिळाल्यानंतरही एक पार्ट टाइम बिझनेस म्हणून तुम्ही या बांबू कलेला आवड म्हणून पण 2 पैसे कमवता येतात आपल्याला, तुम्हाला करता येईल. तर तुम्ही नक्कीच या संधीचं सोनं करू शकता. मुलांसाठी प्रेरणादायी आहात. मुलांसाठी म्हणण्यापेक्षा नवी पिढी ज्या आहेत, मुलं आणि मुली काहीतरी करण्याच्या नादात आहे किंवा ज्यांच्यामध्ये इच्छाशक्ती आहे, काहीतरी मी करू शकतो किंवा करू शकते, तर त्या नक्कीच कुठेतरी तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेरणा घेतील. आणि या व्हिडिओमध्ये
नक्कीच मी तुमचा नंबर शेअर करणार. जर काही युवकांना, कारण मला काही काही फोन्स कॉल येतात माझ्या व्हिडिओ जेव्हा ते बघतात, तर मी माझा नंबर न देता तुमचा नंबर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार, जेणेकरून जी माहिती तुम्हाला आहे ती माहिती तुम्ही त्या युवकांना किंवा त्या युवतींना शेअर करू शकता. त्यांना एक गायडन्स म्हणून तुम्ही काम करू शकता. नक्की नक्की. कारण मी बघितलेलं आहे बऱ्याच चर्चासत्रामध्ये तुम्ही गेले, बऱ्याच कार्यशाळा एसपी कॉलेजमध्ये झाली तिथे तुम्ही गेले होते. हो, एसपी बऱ्याच कॉलेज. तुमचे व्हिडिओ मी पाहिलेला आहे, आर्टिकल पाहिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही ऍक्च्युली गेले. मी ना एक बांगलादेशच्या बॉर्डरवर पण गेले होते. तिथे 1.5 महिना ट्रेनिंग दिली मी. 1.5 महिना? हा. म्हणजे प्रोडक्ट फिनिशिंगची ट्रेनिंग दिली फक्त. वाव. ते प्रोडक्ट बनवत होते हा, पण फिनिशिंग नसल्यामुळे त्यांचे प्रोडक्ट घेत नव्हते लोक. बरोबर. तर तिथे मी म्हणजे दर्जेदार जे आपण म्हणतो ती. हा म्हणजे त्यालाही एक क्वालिटी असते ना. बरोबर आहे ना. नक्कीच. आपण कसंही नाही हे करू शकत, घेऊ शकत. आपण म्हणजे स्वतःवरूनच विचार करायचा. जो दिखता है वो बिकता है. बिकता है. दिसलं पाहिजे, हा. आकर्षक दिसलं पाहिजे, ते नंतरच लोक घेतील. बरोबर आहे. असं. तर तिथे मी गेले होते जवळपास 1.5 महिना. मी 350 महिलांना तिथे शिकवलं. वाव. म्हणजे आजपर्यंत जवळपास 3-4 हजार महिलांना तरी शिकवलं. जवळपास 3-4 महिलांना आपल्या स्वयंरोजगाराची कला वाडके मॅडम यांनी दिली आहे. म्हणजे चांगले आपण यांच्या जीवनातून एक प्रेरणा घेऊन पुढे काम करू शकतो आणि आपल्या पायावर उभे राहू शकतो, अशी मत आमच्या वाडके मॅडम यांनी दिलेली आहे. तर तुम्ही नक्कीच या सुंदर माहितीचा उपयोग कराल आणि त्यांनी ज्या ठिकाणी गेल्या त्या ठिकाणचं काही व्हिडिओ क्लिप्स, फोटो असतील नक्कीच मी शेअर करणार आणि दिलेल्या नंबरवर, स्क्रीनवर दिसत आहे त्या नंबरवर संपर्क करा. कधीही तुम्हाला बांबूपासून तयार करणाऱ्या वस्तू तयार करायची असेल किंवा बांबू कामाबद्दल काही माहिती विचारायचं असेल तर तुम्ही सरळ मीनाक्षी वालके मॅडमसोबत संपर्क करून विचारू शकता. काही माणसं अशी असतात ज्यांना यश मिळालं की ते सगळं विसरतात आणि त्यांना पंख फुटल्यासारखं असतो. ते सगळं काय विसरतात की मी काय होतो आणि आता कोणत्या स्टेजवर मी पोहोचलेला आहे. परंतु याला काहीतरी एक वेगळं वळण मीनाक्षी वाडके मॅडमने दिलेलं आहे. अजूनही ते साधी राहणी उच्च विचार या वाक्याला अनुसरून राहतात आणि आपल्या बाळांना सांभाळून सगळ्यांचं करून ते घरकाम आणि घरकामासोबतच आपली कला जोपासत बांबूकाम अतिशय सुंदररित्या करतात आणि या बांबू कामातूनच बऱ्याच स्त्रियांना, महिलांना त्यांनी स्वयंरोजगाराची ही कला शिकवली आणि त्याच्यातून बरेच मंडळी आपले उपजीविकेचे साधन म्हणून या कलेचा वापर करीत आहेत. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.